नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना राजकीय नेते मंडळींच्या हालचालींनी राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। आणि अशा वातावरणात मनसेतून नुकतंच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीने सर्वांचंच लक्ष वेधलंय। एवढाच नाही तर रामगिरी बंगल्यावर झालेल्या या भेटीत महाजन यांच्यासोबत नुकतेच मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपमध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर देखील उपस्थित होते। त्यामुळे या भेटीचं नेमकं कारण काय होतं आणि खरंच आता प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर आहेत का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। प्रकाश महाजन यांची मनसेतील नाराजी ही काही नवीन नाहीये। जुलै महिन्यात इगतपुरीत मनसे शिबिराला आमंत्रण न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। अगदीच मनसेत दिवाळी आहे पण माझ्या घरात अंधार आहे अशा भावनिक शब्दात त्यांनी आपली खंत मांडली होती। पुढे अमित ठाकरे आणि इतर नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करून नाराजी शांत केली होती, पण त्यावेळी ही पक्षातील संवादाच्या अभावावर त्यांनी बोट ठेवलं होतं। मात्र ही नाराजी संपली नाही। पुढे सप्टेंबर महिन्यात त्यांनी राजीनामा देत मनसे नेतृत्वावर आदराचा अभाव असल्याची टीका केली। पक्षात कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही असं म्हणत अमित ठाकरेंचा सन्मान करतानाही त्यांनी पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आणि पक्ष सोडत असल्याची घोषणा केली। आणि याच पार्श्वभूमीवर प्रकाश महाजन यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठे संकेत दिले। ते म्हणजे त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत पक्ष सोडण्याचं स्पष्टीकरण दिलंय। महत्त्वाचं म्हणजे भाजप प्रवेशाचे संकेतही त्यांनी दिलेत। प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली आहे। दरम्यान प्रकाश महाजन यांना मनसे सोडण्यामागं नेमकं काय कारण होतं याबद्दल विचारणा करण्यात आली, त्यावर त्यांनी अत्यंत स्पष्ट उत्तर दिलं। ते म्हणाले, मनसे हिंदुत्वापासून दूर जाते आणि याच कारणामुळे आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी सांगितलंय। एवढंच नाही तर प्रकाश महाजन यांनी यावेळी आपण संघ विचारांचे असल्याचं ठामपणे सांगितलंय। मी संघ विचारांचा माणूस आहे आणि शाखेत देखील जातो असं विधान करत त्यांनी आपल्या ठाम भूमिकेवर जोर दिला। शिवाय जे हिंदुत्वाचं काम करतात त्यांच्यासोबत आपण जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मी राज ठाकरेंना घाबरत नाही असं देखील म्हटलंय। दुसरीकडे प्रकाश महाजन यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या भेटीमागचं कारण विचारलं असता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। ते म्हणाले, माझं वैयक्तिक काम होतं आणि मुख्यमंत्र्यांसोबत आमचे पारिवारिक संबंध आहेत, त्यामुळे मी भेटीसाठी आलो होतो असं त्यांनी सांगितलंय। बरं, इतकंच नाही तर यावेळी त्यांनी आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत तर आहोतच, आम्ही कधी ते लपवलं नाहीये असं ठामपणे सांगितलं। त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे महाजन आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत। यावेळी प्रकाश महाजन यांनी वैभव खेडेकर यांच्या राजकीय वाटचालीबद्दलही आनंद व्यक्त केलाय। ते म्हणाले, वैभव भाजपमध्ये खूप आनंदी आहे, वैभव कमळाकडे गेलाय त्यामुळे मी खूप खुश आहे असं सांगत त्यांनी भाजपबद्दलची आपली सकारात्मकता दर्शवली आहे। या दरम्यान प्रकाश महाजन यांनी भाजपबद्दल जुने आणि सकारात्मक नात्याबद्दलही भाष्य केलंय। भाजप हारल्यावर आम्हाला वाईट वाटतं, नातं जुनं आहे असंही त्यांनी म्हटलंय। यावेळी स्वतःच्याच राजकीय भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाचे जवळजवळ निश्चित संकेत दिले। मी कधीच भाजप विरोधात काम केलेलं नाहीये, त्यामुळे आता भाजपनं ठरवायचंय असं सूचक विधान प्रकाश महाजन यांनी केलंय। आता त्यांच्या याच वक्तव्यावरून त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जातोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।